नमस्कार. आनंदाचे सिक्रेट मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे काही स्विच वर्ड्स बघणार आहोत. काही दिवसापूर्वीच मला एक कमेंट आली होती की मी 72 वर्षाचा वृद्ध आहे. अपघातानंतर माझ्या डाव्या पायाचा पंजा जड सुन्न झाला आहे आणि त्याला मुंग्या पण येतात. यामुळे मला एकदम व्यवस्थित चालायला त्रास होतो आणि ठेंगण्या, टेबल्स, खुर्चीवर बसल्यावर उठू शकत नाही. तर मी कोणता स्विच वर्ड वापरावा हे त्यांनी मला प्रश्न विचारला होता. तर मी तेव्हा त्यांच्या कमेंटला रिप्लाय म्हणून एक स्विच वर्ड सांगितला होता की सध्या तुम्ही हा स्विच वर्ड यूज करा आणि याच्यावर मी एक व्हिडिओ नंतर बनवेल. पण मला व्हिडिओ बनवायला अतिशय उशीर झालेला आहे. त्याबद्दल मी त्या सरांची मनापासून खूप खूप माफी मागते की व्हिडिओ बनवायला खूपच लेट झालेला आहे. तर आजचा व्हिडिओ या सरांसाठी आहेच. त्याचप्रमाणे असंच त्यांच्यासारखा जर त्रास कुणाला असेल, सांधेदुखी, जॉईंट पेन, हात दुखणे, पाय दुखणे, शरीरातला कोणताही अवयव दुखत असेल तर हा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठीच आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्याचप्रमाणे मी या व्हिडिओमध्ये वैदिक स्विच वर्ड सोबत ते कसे वापरायचे ते वापरण्याच्या वेगवेगळ्या पद्धती पण सांगणार आहे. ऍक्च्युली मी वैदिक स्विच वर्ड वापरण्याचे प्रकार वैदिक स्विच वर्डच्या पार्ट 1 मध्ये शेअर केलेले आहे. पण आता चॅनलवर बरेच नवीन मेंबर्स जोडले गेलेले आहे म्हणून त्यांच्यासाठी मी परत एकदा त्याचे प्रकारही सांगणार आहे. व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे कारण अशा प्रकारचे दुखणे जवळजवळ प्रत्येक घरात कोणाला ना कोणाला असतातच. म्हणून हा व्हिडिओ सर्वांसाठीच महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्याचप्रमाणे व्हिडिओ तुम्हाला खरंच माहितीपूर्ण वाटत असतील तर व्हिडिओला लाईक करत जा, कमेंट करत जा, चॅनलला सबस्क्राईब करत जा. कारण हे तुमच्यासाठी जरी फ्री असलं तरी माझ्यासाठी खूप जास्त मौल्यवान आहे. म्हणून चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. तर फ्रेंड्स, वैदिक स्विच वर्ड यूज करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण पहिले बघूया. नंबर 1, चॅन्टिंग म्हणजेच जाप करणे. ज्याप्रमाणे आपण एखादा मंत्राचा कंटिन्यू जाप करतो त्याप्रमाणे आपल्याला वैदिक स्विच वर्डचाही जाप करायचा आहे. जसे की ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असं आपण कंटिन्यू म्हणतो. त्याप्रमाणे एखादा स्विच वर्ड समजा विद्यार्थ्यांसाठी एम हा स्विच वर्ड आपण बघितला आहे तर एम 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 असा आपल्याला त्याचा जाप करायचा आहे. हा जाप आपण कितीही वेळा करू शकतोय. असं अजिबात नाही की 51 वेळाच किंवा 108 वेळाच करायचा आहे असं काही नाही. जोपर्यंत आपली श्रद्धा आहे, मनापासून आपण जोपर्यंत करू शकतोय तितक्या वेळा आपण तो जाप करायचा आहे. फक्त जाप करण्याच्या आधी आपल्याला मनात एक इंटेन्शन सेट करायचं आहे की हा स्विच वर्ड मी या गोष्टीसाठी, म्हणजे आता काही समजा आजच्या व्हिडिओत आपण सांधेदुखीसाठी स्विच वर्ड बघत आहोत तर माझे अशा प्रकारे सांधे दुखत आहेत तर त्यासाठी मी हा स्विच वर्ड जाप करत आहे असं एक मनात इंटेन्शन ठरवून घ्यायचं आणि मग तो जाप करायला सुरुवात करायचा. मग त्याचे आपल्याला रिझल्ट मिळतात. आणि वैदिक स्विच वर्ड हे पूर्ण श्रद्धा ठेवूनच यूज करायचे आहे, तेव्हाच आपल्याला त्याचे रिझल्ट मिळतात. नंबर 2, वॉटर चार्जिंग मेथड. तर या वॉटर चार्जिंग मेथड मध्ये आपल्याला एक पाण्याचा ग्लास भरून घ्यायचा आहे. तो असा हातात धरायचा आहे आणि मग आपल्याला त्याच्यातल्या पाण्यावर आपल्याला वैदिक स्विच वर्डचा जाप करायचा आहे, म्हणजे चॅन्टिंग करायचं आहे. हातात समजा आपण ग्लास धरला आहे आणि आपल्याला समजा टन हा स्विच वर्ड त्या पाण्यावर जाप करायचा असेल तर आपण पाण्याकडे बघून टन 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 असं जितका वेळ आपल्याला शक्य आहे तितक्या वेळ म्हणायचं आहे. यातही आपल्याला आधी इंटेन्शन सेट करायचं आहे की माझा हा अवयव दुखतोय म्हणून मी या स्विच वर्डचं चॅन्टिंग करते आहे. आणि मग असा त्या पाण्यावर आपल्याला जाप केल्यावर ते पाणी चार्ज होतं आणि मग ते आपल्याला थोडं थोडं करून जसं शक्य आहे तसं करून प्यायचं आहे. नंबर 3, वॉटर बॉटल टेक्निक. वॉटर बॉटल टेक्निक मध्ये पण आपल्याला एक पाण्याची बॉटल घ्यायची आहे आणि त्या बॉटलवर आपण वैदिक स्विच वर्डचं स्टिकर एक लावून ठेवू शकतोय. त्याच्यावर आपण एका स्टिकरवर किती पण स्विच वर्ड्स लिहू शकतोय. आपल्या वेगवेगळ्या समस्यांसाठी वेगवेगळे स्विच वर्ड त्याच्यावर लिहायचे आणि ते स्टिकर बॉटलला चिटकवायचं. बॉटल भरून ठेवायची रात्रभर. रात्रभरात ते पाणी त्या स्विच वर्डच्या एनर्जीने चार्ज होतं आणि हे पाणी आपल्याला दिवसभर जसं लागेल तसं थोडं थोडं प्यायचं आहे. याला वॉटर बॉटल मेथड म्हणतात.
वॉटर बॉटल मेथड किंवा आता आपण ग्लास नंबर 2चं जे प्रकार बघितला, हे सगळं आपण पाण्याचे अद्भुत रहस्य या व्हिडिओमध्ये बघितलेलंच आहे. ते व्हिडिओज पण नसतील बघितले तर बघा, मी त्याची प्लेलिस्टची लिंक देते आहे. नंबर 4 एनर्जी सर्कल. तर आपल्याला वैदिक स्विचवर्डचं एक एनर्जी सर्कल बनवायचं आहे. एनर्जी सर्कल म्हणजे आपल्याला एक प्लेन व्हाईट पेपर घ्यायचा आहे. त्या पेपरवर ग्रीन कलरच्या इंकने एक सर्कल ड्रॉ करून घ्यायचा आहे, म्हणजे एक वर्तुळ काढून घ्यायचं आहे. पण ते सर्कल अगदी आपल्याला व्यवस्थित त्याचे सगळे म्हणजे स्टार्टिंग पॉइंट एंड पॉइंट जोडला गेलेला असलेला पाहिजे. ते सर्कल कुठेही ब्रेक नसलं पाहिजे. मग असं एक सर्कल ड्रॉ करून घेतलं की त्याच्या आतमध्ये आपल्याला जे स्विचवर्ड्स पाहिजे आहे ते सगळे लिहून घ्यायचे आणि हे झालं आपलं एनर्जी सर्कल तयार. मी अशा प्रकारचे एनर्जी सर्कल बनवलेले आहेत. हे असे झिपलॉक बॅगमध्ये पॅक करून ठेवायचे, म्हणजे आपण ते यूज करतो तेव्हा ते खराब होत नाही. तर अशा प्रकारे हे सर्कल पण सगळ्या बाजूने क्लोज पाहिजे आणि त्याच्या आत आपल्याला जितके शक्य आहे किंवा जितके आवश्यक आहे तितके स्विचवर्ड लिहायचे. हे एनर्जी सर्कल शक्यतो छोटंसं करायचं, कारण आपल्याला त्याच्यावर वॉटर बॉटल ठेवून ती बॉटल मधलं पाणी चार्ज करायचं आहे. तर आपल्या बॉटलच्या बेसपेक्षा हे एनर्जी सर्कल छोटंसंच पाहिजे, त्याच्यावर बॉटलचा बेस मोठा पाहिजे. तर अशा प्रकारे हे एनर्जी सर्कल बनवून आपण त्याच्यावर रात्रभर बॉटल ठेवून त्याच्यात बॉटलचं पाणी चार्ज करू शकतोय, ते दिवसभर पिऊ शकतोय. हे एनर्जी सर्कल आपण आपल्या सोबत पर्समध्ये, पॉकेटमध्ये कॅरी करू शकतो आहे. आपल्या गादी खाली ठेवू शकतो आहे, पिलो खाली ठेवू शकतो आहे. आपण जिथे काम करतो दिवसभर, जिथे वावरतो त्या भिंतीला चिटकून ठेवू शकतो आहे. अशा बऱ्याच प्रकारे एनर्जी सर्कल आपल्याला वापरता येतं. नंबर 5 हे वैदिक स्विचवर्ड आपण आपल्या लेफ्ट साइडच्या बॉडी पार्टवर लिहू शकतोय. म्हणजे जर कुणाला एनर्जी सर्कल बनवणं सोपं शक्य नसेल किंवा चॅन्टिंग करणं शक्य नसेल तर ते एकदम इझी आहे. आपल्या लेफ्ट साइडच्या बॉडी पार्टवर आपण तो वैदिक स्विचवर्ड लिहू शकतो आहे. समजा कुणाला टन काही दुखत असेल तर टन हा वैदिक स्विचवर्ड यूज करायचा असेल तर मग ते आपल्या इथे डोकं दुखत असेल तर त्यासाठी डोक्यावर असं टन लिहू शकता आहे. समजा आपल्याला आता डोक्यावर आपण डायरेक्ट पेनने लिहू शकत नाही, कोणी बघेल, मग आपण फक्त असं बोटाने पण लिहू शकतोय टन आणि मनात इंटेन्शन क्रिएट करायचं आहे नेहमीप्रमाणेच. त्याचप्रमाणे जर आपल्याला कुणाला दिसू नये असं वाटत असेल तर आपण आपल्या पायांवर किंवा कपड्यांच्या आतमध्येही लिहून ठेवू शकतो आहे. हा सुद्धा खूप पॉवरफुल प्रकार आहे. त्यामुळे आपल्या बॉडीला डायरेक्ट त्या स्विचवर्डची एनर्जी मिळत असते आणि अतिशय सोपं आहे. रोज आपण आंघोळ करून आलं की लगेच तो लिहून घ्यायचा. फक्त महिलांनी पिरियड्समध्ये असं बॉडी पार्टवर वैदिक स्विचवर्ड्स लिहायचे नाही, कारण हे वेदाजमधून घेतलेले आहे. त्याचप्रमाणे वैदिक स्विचवर्ड प्रायव्हेट बॉडी पार्ट्सवर कोणीच नाही लिहायचे, तेही चालत नाही. तर हे झाले वैदिक स्विचवर्ड्स यूज करण्याचे प्रकार. वैदिक स्विचवर्ड यूज करण्यासाठी काही नियम सुद्धा आहेत. ते नियम वैदिक स्विचवर्डच्या पार्ट 1 व्हिडिओमध्ये मी शेअर केलेले आहेत. ते तुम्ही बघितले नसेल तर पार्ट 1 व्हिडिओमध्ये बघा, मी त्याची इथे लिंक देते आहे. तर आता आपण बघूया वैदिक स्विचवर्ड्स. तर ज्यांची कमेंट आलेली आहे त्या काकांचे पाय सुन्न झालेले आहेत, पायाला मुंग्या येतात, त्यांना व्यवस्थित चालता येत नाही, उठता बसताना त्रास होतो. तर या सर्व समस्यांसाठी आपण स्विचवर्ड बघूया. तर आधी मी शेअर केलेलं आहे की आपल्याला कुठलाही अवयव दुखत असेल, कुठल्याही प्रकारच्या दुखण्यासाठी टन हा एक स्विचवर्ड एकदम रामबाण आहे. कुठल्याही बॉडी पार्टसाठी टन 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 हा स्विचवर्ड आपण अगदी 5-10 मिनिटं जरी आपण त्याचं चॅन्टिंग केलं तरीही खूप रिलीफ मिळतो. तर नंबर 1चा हा स्विचवर्ड झाला. नंबर 2 अश्विना. अश्विना हा इतका जास्त पॉवरफुल स्विचवर्ड आहे. जर एखादा आपल्याला काही दुखत असेल, कशासाठी पण आपल्याला मेडिकल ट्रीटमेंट घ्यायची असेल, प्रॉपर डॉक्टर मिळत नसतील, तर अश्विना या स्विचवर्डचा आपण जर यूज केला तर आपल्याला अगदी योग्य मेडिकल ट्रीटमेंट मिळते, जास्तीत जास्त चांगली ट्रीटमेंट मिळते आणि जी काही ट्रीटमेंट चालू आहे त्याचे आपल्याला जास्तीत जास्त चांगले रिझल्ट्स मिळतात. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या असे दुखण्यांसाठी टन आणि अश्विना हे अगदी 2 रामबाण असे स्विचवर्ड्स आहे.
आणि त्याचप्रमाणे जसं की यांनी शेअर केलं त्यांना उठता बसताना त्रास होतो, जॉईंट पेन आहे, पाय दुखतो, तर त्यासाठी एक एंजल नंबरही आहे. तो एंजल नंबर आहे 8. तर या 8चाही ते वैदिक स्विच वर्ड जसा यूज करतात तसं या एंजल नंबरचाही तुम्ही यूज करू शकता आहे. तो लेफ्ट बॉडी पार्टवर लिहू शकता आहे किंवा जो बॉडी पार्ट दुखतो त्या बॉडी पार्टवर हा 8 नंबर लिहू शकतोय. आपल्या एनर्जी सर्कलमध्येही ते लिहून ठेवू शकतो आणि त्याने चार्ज करू शकतोय किंवा पाणी चार्ज करू शकतोय, त्याचा जाप करू शकतोय. ज्याप्रमाणे आपण वैदिक स्विच वर्ड्स यूज करतो त्या कोणत्याही पद्धतीने हा 8 हा नंबर सुद्धा त्याच्यातच आपल्याला यूज करायचा आहे. तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपण आजपर्यंत भरपूर वैदिक स्विच वर्ड्स कव्हर केलेले आहेत. अजूनही आपल्याला बरेच स्विच वर्ड्स बघायचे आहे. आतापर्यंत आपण वैदिक स्विच वर्डचे 6 पार्ट बघितलेले आहे. आजचा 7वा पार्ट आहे. आधीचे व्हिडिओज तुम्ही बघितले नसेल तर ते नक्की बघा. त्याची प्लेलिस्टची लिंक मी इथे देते आहे. आणि अजून तुमच्याही काही समस्या असतील तर त्यावरही ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की विचारा, त्यावरही मी नक्की व्हिडिओ बनवेल. आजचा व्हिडिओ थोडाही माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटणार आहोत अशाच एक इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे हॅपी. थँक्यू सो मच.